नमस्कार. आज मी तुम्हाला मेथीचे ठेपले कसे करायचे ते दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मेथी 2 वाट्या लागतील. त्या मेथी ही बारीक करून घ्यायची आहे. नंतर मी आता मेथी दाखवली आहे तुम्हाला 2 वाट्या घेतलेली आणि तसंच पूर्ण 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. नंतर 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तसंच इथे मी ओवा 1 टीस्पून घेतला आहे. हळद चिमूटभर घेतली आहे. तिखट घेतली आहे 1 टीस्पून आणि तसेच चवीसाठी साखर आणि अर्ध लिंबू आहे. आणि ह्याच्यात मी वाटण केलेलं आहे. 4 हिरव्या मिरच्या, आलं, 5-6 लसूण, कोथिंबीर, धणा आणि जिरा टाकलेलं आहे 1 टेबलस्पून. आणि हे सगळं वाटण मी बारीक करून घेतलेलं आहे. आणि ते वाटण आपण मेथी बारीक चिरून झाली, धुवून मी बारीक चिरली की त्याच्यात आपण हे वाटण आणि लिंबू पिळून हे सगळं मिश्रण त्या मेथीमध्ये मिक्स करायचं आहे. आता आपण बघू शकता, आपण मेथी बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यात आपण सगळं हे आलं, लसूण, धणे, जिरं ह्याची पेस्ट केलेली आहे, कोथिंबीर मिरचीची ती घालायची आहे. तसंच आपण हा ओवा, तिखट, साखर, मीठ, हळद आणि लिंबू पिळून पण त्याच्यात टाकायचं आणि चुरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यातच आपण सर्व पीठ घालून मळून घ्यायचं आहे. बारीक चिरून घेतले आणि त्याच्यात सगळं मी मिक्स केलेलं आहे. त्याच्यात आपण हे लिंबू पण पिळूया. आणि मग हे चुरून घ्यायचं आहे. त्याच्यातच आपण ही सगळी पीठ मळून घ्यायचं आहे टाकून. तसंच या पिठामध्ये आपण थोडंसं तेल पण घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पीठ मळून झाल्यावर मी त्याचे गोळे करून घेतले आहेत. आणि मग आता आपण त्याचे ठेपले लाटायला घ्यायचे आहेत आणि शेकवायचे आहेत. हे बघा, असे हे लाटून शेकवायला टाकले की झालं आपला मेथीचे ठेपले. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.